मूर्ती अभ्यासक प्रसन्न माळेकर आणि उमाकांत राणीगा यांनी कबनूरमधील प्राचीन व ऐतिहासिक मंदिरांना तसेच मंदिर परिसरातील मूर्तींना भेट देऊन गावच्या इतिहासावर प्रकाश टाकलाय। वोरगळ व विविध मूर्तीच्या माध्यमातून कवनामध्ये असलेल्या ऐतिहासिक ठेव्याची जपणूक करणं आवश्यक असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं। कलेश्वर मंदिर परिसरातील बिरगळ 11वे-12वे शतकातील असल्याचं त्यांनी सांगितले। या शिल्पांवरून त्या काजात येथे शिलाहार राजवटीचा प्रभाव असल्याचं दिसून येते। तसेच येथे पार्श्वनाथाची प्राचीन मूर्ती असून त्या काळात लिंगायत आणि जैन दोन्ही धर्मांचा प्रभाव असल्याचे संकेत मिळतात। येथील शिल्पांमध्ये गोरक्षक युद्धात तसेच युद्धात वीरमरण आलेल्या योद्ध्यांच्या मोक्षाचं दर्शन घडतं। कबनूरमध्ये अशा मौल्यवान ऐतिहासिक ठेवा असून त्याचे ऊन, वारा, पाऊस तसेच मानवी हस्तक्षेपापासून संरक्षण करणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं आणि मंदिराच्या जीर्णोद्धाराबाबतही मार्गदर्शन केलं। मूर्तीची जपणूक कबनूरकरांचं कर्तव्य। जागृत मारुती मंदिर परिसरातील सतीची मूर्ती, गोरक्षकाची मूर्ती, विरगळ तसेच नागमूर्ती यांचीही त्यांनी ऐतिहासिक माहिती दिली। महादेव मंदिरातील गजलक्ष्मीची मूर्ती, जैन मंदिरातील मूर्ती आणि जखुबाई मंदिरातील मूर्तीबाबतही त्यांनी माहिती दिली। या अभ्यासातून कबनूरचा इतिहास शिलाहार राजांच्या काळापर्यंत किंवा त्याही पूर्वीचा असल्याचे संकेत मिळतात। त्यामुळे गावातल्या या मूर्तींची जपणूक करणं हे कबनूरकरांचं कर्तव्य असल्याचं मत मूर्ती अभ्यासकांनी व्यक्त केलंय। मराठी न्यूजसाठी कबनूरहून चंदुलाल फकीर।